ब्रेकनंतर अकोल्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं राज्य सरकार आडमुठी भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केलाय। विद्यापीठ आणि राज्य सरकार या निमित्तानं एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत। विद्यापीठाच्या जमिनी खासगी व्यक्तींना भाड्याने दिल्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष पेटलाय। यातूनच रोजंदारी मजूर नियुक्त करताना शासनाच्या धोरणामुळे कसा त्रास होतोय याचा पाडाच विद्यापीठानं आपल्या शपथपत्रामध्ये वाचलाय। विद्यापीठानं नोकर भरती संदर्भात उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये राज्य सरकार आडमुठ धोरण स्वीकारत असल्याचा आरोप केलाय। या शपथपत्राचा संदर्भ घेऊन राज्याच्या कृषी मंत्रालयानं विद्यापीठाला लिहिलेलं एक पत्रच एबीपी माझाच्या हाती लागले। गेल्या 3 वर्षांमध्ये सरकारनं विद्यापीठात आवश्यक पदं मंजूर केलेली नाहीयेत। त्याशिवाय राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्यानं वेतन आणि अनुषंगिक लाभ देण्यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत असं विद्यापीठानं म्हटलंय। त्यामुळे विद्यापीठाच्या अखत्यारीतल्या जमिनी निधी निर्मितीसाठी द्याव्या लागत आहेत असा आरोपही करण्यात आलाय। निधीच मिळत नसल्यानं विद्यापीठाभोवती संरक्षक भिंत बांधणंच शक्य होत नाहीये असंही विद्यापीठानं या पत्रामध्ये म्हटलंय। कृषी विद्यापीठाला सरकार पैसे देत नाही, म्हणून कृषी विद्यापीठाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना आता जमिनी भाड्याने द्यायची वेळ आलेली आहे, अशी कृषी विद्यापीठांची अवस्था आहे। मग कृषी विद्यापीठ काढले कशाला? आणि राज्याचा कृषी विभाग किंवा राज्य सरकार जर कृषी विद्यापीठासारख्या संस्थेला पैसे देत नसतील तर मग हे सगळं चाललंय कशासाठी, हा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण होतोय। तर विद्यापीठानं नेमके काय आरोप केलेत आपण